पुस्तकामध्ये दिलेला आहे. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये गिवन आहे, तो प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. पहा, a given reaction, question number 1. For the reaction अशी आहे, twice N2O5 gives rise 4 NO2 plus O2. ठीक है, twice N2O5 4 NO2 and O2 in liquid bromine, the N2O5 disappearance at a rate of 0.02 mole per dm cube per second. मोल पर dm क्यूब पर सेकंड. ठीक आहे, नंतर विचारलं कॅल्क्युलेट at what rate NO2 and O2 are RMPE. At what rate NO2 and O2 are formed? What would be the rate of reaction and what would be the rate of reaction? What would be the rate of reaction? खूप सोपा प्रश्न आहे हा, फक्त शब्द समजले पाहिजे. ठीक आहे, एक रिएक्शन दिली तुम्हाला twice N2O5 4 NO2 plus O2. ठीक आहे, इन लिक्विड ब्रोमीन, काही असो आपल्याला काही घेऊन दिलं नाही, लिक्विड ब्रोमीन राहू द्या, काही राहू द्या. आपल्या समोर काय दिलं पहा, N2O5 disappearance at a rate of 0.02. काय दिलं आपल्याला, रेट ऑफ, हे काय डिसअपिअरन्स म्हटलं ते, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5. म्हणजे बरोबर आहे की रेट ऑफ डिसअपिअरन्स कशाचा असतो, रिएक्टंटचा असतो. ठीक आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला काय दिलं मला सांग. पहिले तुम्ही रेट लिहा, सगळ्यात आधी तुम्ही काय लिहाल, या रिएक्शन साठी रेट लिहा. काय लिहाल, -1/2 d/dt N2O5. ओके, झालं, इज इक्वल टू 1/4 d/dt of concentration of NO2 is equal to d/dt of concentration of O2. ठीक आहे, हे झालं या रिएक्शन साठी रेट ऑफ रिएक्शन. समजला, रिएक्टर साठी मायनस साइन दिला, प्रोडक्ट साठी प्लस साइन दिला, 1/4 लिहिलं, सगळं लिहिलं. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला एवढं. आता समोर काय होतं, आता तुम्हाला जर काही विचारलं रेट ऑफ disappearance of N2O5, हे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. काय दिलं, किती आहे सांगा बरं, 0.02. हे दिलेलं आहे, रेट ऑफ N2O5 disappear at a rate of 0.02 mole per dm per second. ठीक आहे, मोल पर dm क्यूब पर सेकंड असं दिलं त्यांनी. ठीक आहे, आता रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5 हे तुम्हाला अशा ह्याच्यात कसा दिसाल सांगा बरं. सरळ सरळ तुम्ही असं दिसाल की d/dt of concentration of N2O5. बरोबर आहे, हे 1/2 मायनस साइन द्यायची गरज आहे का, नाही. म्हणजे आपल्याकडे याची व्हॅल्यू किती आहे. ठीक आहे, d/dt of N2O5 is equal to -0.02 mole per dm cube per second.
बरोबर आहे, याची व्हॅल्यू गिवन आहे आणि आपल्याला विचारलं काय त्यांनी ॲट व्हॉट रेट NO2 and O2 आर फॉर्म, म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन विचारलं. ॲट व्हॉट रेट NO2 and O2 आर फॉर्म, म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 विचारलं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 विचारलं आणि नंतर काय विचारलं व्हॉट वुड बी द रेट ऑफ रिएक्शन. आता मला सांगा तुम्ही याच्यावरून तुम्ही रेट ऑफ रिएक्शन काढू शकता की काढू शकतो ना. रेट ऑफ रिएक्शन काय सांगा N2O च्या बद्दल इकडे असा पॉइंट द्यायचा रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू -1/2 d dt कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 आहे की नाही. रेट ऑफ रिएक्शन हे आहे. आता मला सांगा एवढ्या याची व्हॅल्यू किती नाही घेतली, हे बघ हे एवढ्या याची ही व्हॅल्यू आहे ना याची, मग इथं पुट करायचं सर -1/2 into 0.02 काय येईल सांगा बरं 0.01 मोल पर dm³ पर सेकंड. ठीक आहे, हे तुमचं रेट ऑफ रिएक्शन आलं. रेट ऑफ रिएक्शन काय आलं 0.01 मोल पर dm³ पर सेकंड. रेट ऑफ रिएक्शन किती आली 0.01 मोल पर dm³ पर सेकंड. समजत आहे का मी काय सांगत आहे तर समजत आहे, समजत आहे का काय होत आहे समोर पहा. आता आपण नाही का फक्त हे काढलं, हे प्रश्नाचं उत्तर आपल्या आलं व्हॉट वुड बी द रेट ऑफ रिएक्शन, याचं उत्तर आलं. आता आपल्याला व्हॉट वुड बी द NO2 आणि O2 चं फॉर्मेशन काढायचं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 काढायचं. हीच रिएक्शन आहे, परत पहा कसं होईल. आता विचारलं रेट ऑफ फॉर्मेशन, काय विचारलं रेट ऑफ फॉर्मेशन. रेट ऑफ फॉर्मेशन कशाबद्दल असतं नेहमी प्रोडक्ट. आपली रिएक्शन इकडे प्रोडक्ट मध्ये काय होतं NO2 होता बरोबर आहे आणि O2 होता, म्हणून आपण रेट ऑफ रिएक्शन काय लिहू शकतो d dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 इज इक्वल टू d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. हे दोन्ही आपल्याला काय करायचे काढायचे की हे दोन्ही काढायचे आपल्याला. याची व्हॅल्यू काढायची आहे, याची व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे. ठीक आहे, आता मला सांगा तुम्ही लेट -1/2 d upon dt of concentration of N2O5 is equal to d upon dt of concentration of O2. बरोबर आहे काय, हे रेट असा होता ना, रेट इज इक्वल टू -1/2 dNO2 अपॉन d अपॉन O2. ते NO2 होता राहिला ते राहू द्या वेगळं. ठीक आहे, पण याच्या इज इक्वल टू हे आलं की आणि आपण याची व्हॅल्यू काढली की नाही. हा रेट होता ना आपला, रेट किती होता 0.01 मोल पर लिटर पर सेकंड. dm³ ला पर लिटर सुद्धा लिहू शकतो आपण असं dm³ इज इक्वल टू L इनवर्स. हे सुद्धा लिहू शकतो आपण, हे लक्षात ठेवायचं. dm³ याला लिटर क्यूब सुद्धा म्हणतात. ठीक आहे, लिटर इनवर्स लिहायचं त्याला सरळ सरळ. ओके समजलं, म्हणजे dO2 अपॉन dt इज इक्वल टू 0.01. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली ही आली, याची व्हॅल्यू किती आली की नाही, एवढीच व्हॅल्यू आली याची. आता आपल्याला काढायची कशाची व्हॅल्यू आहे dNO2/dt ची. ओके पहा आता dNO2/O2 ची व्हॅल्यू काय आहे. ओके तुम्हाला समजत आहे का विषय सांगत आहे तर आपल्याला हे माहित होतं की नाही रेट ऑफ, याचा आपण रेट काढला की नाही, हे रेट काढला आपण, हे इज इक्वल टू हे आहे ना आणि हेच काय रेट ऑफ फॉर्मेशन आहे, म्हणजे हे एवढीच व्हॅल्यू माहिती. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 काढायचं. तर मी काय करेल रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 इज इक्वल टू काय आहे d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2. ठीक आहे, d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 आणि तेच रेट ऑफ फॉर्मेशन तुमचे इज इक्वल टू कशाचे आहे d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ
O2च्या बरोबर आहे की नाही? मग आता O2 ची व्हॅल्यू ही आली म्हणजे याची व्हॅल्यू सुद्धा याची येईल. सपोज बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? रेट ऑफ फॉर्मेशन काय आहे नाही ते येत नाही पहा. जनरली कसं होते रेट ऑफ रिएक्शन आपण याचं काढलं O2 चं, आता आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकावं लागते त्याची व्हॅल्यू. ओके आता रेट काय होता पहा, यासाठी रेट काय होता? रेट इज इक्वल टू काय होता 1/4 d कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 अपॉन dt इज इक्वल टू काय होतं? कोणतं घ्या, हे घ्यायचं का 1/2 हे नाही 1/2 d N2O5 अपॉन dt. ठीक आहे, ही व्हॅल्यू घेऊन होती. आता आपल्याला समोर पाहायचं कसं होईल पहा. आता आपल्याला याची व्हॅल्यू माहिती 1/2 dNO2/dt. त्याची व्हॅल्यू काय होती 1/4 d/dt of concentration of NO2 is equal to हे होतं 1/2 मायनस 0.01 बरोबर आहे. आता मला काय काढायचं आहे, फक्त एवढं काढायचं आहे. तरी भागाकार लावतो इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल की नाही. 0.01 into 4 म्हणजे 0.04 मोल पर dm cube per second किंवा that is equal to 0.04 मोल पर लिटर पर सेकंड. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आपण इथं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 सुद्धा काढला. ठीक आहे, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 सुद्धा काढला आणि रेट ऑफ रिएक्शन सुद्धा काढलं. तिन्ही याची उत्तर आलेत. हे तुमच्या रिएक्शनचं उत्तर झालं. पहा फक्त इकडे तिकडे फिरवावं लागतं बरोबर. रेट ऑफ डिस्टर्बन्स समजावं लागतं, रेट ऑफ फॉर्मेशन समजावं लागतं, बाकी काही नाही. सोपं आहे, एकदम इझी आहे समजण्यासाठी बघ. ठीक आहे, हे पहा एक वेळेस समजलं का? समजलं? स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि घरी प्रयत्न करा परत एक वेळ समजण्यासाठी. ठीक आहे, आणि तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 121 वर एक क्वेश्चन देऊन आहे, तो क्वेश्चन तुम्ही घरी करा. काही जर तुम्हाला आवड गेलं तर मला विचारा. ओके, समजलं का? ओके ठीक आहे.